आहे. कुठं आहोत? चला पाय इकडे डोकं इकडे. बरं, नाव काय तुमचं? उषा महाले. कुठून आले तुम्ही? गजानन पार्कच्या पुढे राहते. ओके. वालदेवी नगर मध्ये. काय त्रास होतो तुम्हाला? मला हे पाय आणि कंबर दुखत आहे. कधीपासून दुखायचं ते? लय दिवस झाले, लय दवाखाना करू राहिले. ओके. किती दवाखाना केला? म्हणजे कमच कम आहे ना, मला काही लक्षात नाही. एवढं केलं? हो. मग काही फरक? एवढा दवाखाना करून काही म्हणजे दिल्या गोळ्या औषधी, पण मला काही फरक तेवढा फरक पडायचा, पण तसंच झालं. परत वेगळे चालत. हो. आता ह्या दिवसामध्ये दवाखान्यात होती. ओके. आता फरक पडला की झाला? हो, आता थोडस आहे ना बरं वाटतं मला. आता झालं काय होतं, तुमच्या मणक्यामध्ये डिक सरकलेली होती, वरची डिक खाली सरक, पण त्याच्यातली जशी ती गाठी असते ती पण बाहेर आली, म्हणून तुम्हाला बाहेर त्याच्यावरती गोळ्या औषध खाऊन काय उपयोगच नाही आणि झालं पण नाही. इथं काय केलं आम्ही, तेच मणके सेट करून गाठीला जे बाहेर आलेलं मध्ये आणलं, त्याच्यामुळे त्या नसा जे आहे ऍक्टिवेट झालं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यामुळे कंबर दुखणं, पाय दुखणं, हात दुखणं, जड पडणं, मुंगे येणं असं प्रॉपर कमी झालं. जेव्हा तुमचे मणके जागेवर जातील, गाड्या बाहेर आलेल्या मध्ये येतील, तेव्हा ते क्लिअर होईल. पण 1-2 दिवसात ते शक्य नाही, 8-10 दिवसाची प्रोसेस आहे. तुम्ही 10 दिवस बोलले दादा. जसं ते मणके जागेवर गेले, गाडी लेवलला आली की पण याला नियम पत्ते आहे. 15 ते 20 किलोची पुढे वाकून वजन उचलायचं नाही, कमरेला झटके बसला असं करायचं नाही, आंबट वाटतं गॅस होईल, ऍसिड किंवा पित्त होईल, असे पदार्थ खायचे नाही. या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही परत वाकून काम केलं, कमरेला झटके बसले, हातापायाला झटके बसले, परत त्रास होण्याची शक्यता असते. या गोष्टी लक्षात ठेवा. हे सगळं मी नियम पत्ते रेकॉर्डिंग करून देईल, आमच्या चॅनल ठेवून नंतर बघून घ्यायचं. ठीक आहे? झोप घालतो, हातपाठी मग घ्या. सोडा. हात खाली घ्या. रिलॅक्स. हात खाली. कुठे झोपा? चला माझ्याकडे झोप करा. एका कानात झोप, माझ्याकडे करा. डोकं रिलॅक्स. इकडे 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 डोकं इकडे करा. हाताची. मॅडम फालतू झोपा.